विचारतात तुझे केस एवढे लॉंग कसे काय आहेत, तुझ्या केसांना तू नक्की काय वापरते आणि ऑइलिंग कसं करते हे आम्हाला प्लीज सांग. तर मी आहे ना सगळे काही व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. म्हणजे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं सिरम दाखवलं होतं किंवा शॅम्पूचं मी सांगितलं होममेड शॅम्पू मी यूज करते. पण मी अजून तरी तुमच्यापर्यंत आहे ना माझ्या ऑइलिंगचं जे काही सिक्रेट आहे ना ते अजिबात पोहोचून नाही दिलं. तर आहे ना मी ऑइलिंग कसं करते ना हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो आजचा पार्ट आपला डे 1 असणार आहे. सो डे 2 मध्ये पण मी काय दाखवणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते. डे 2 मध्ये मी दाखवणार आहे हेअर वॉश कसा करायचा ते, आणि हेअर वॉशसाठी मी कोणता शॅम्पू यूज करते हे सुद्धा. सो आजच्या डे 1 मध्ये मी हे दाखवणार आहे की मी केसांना ऑइलिंग कसं करते, ऑइलिंगसाठी प्रॉपर मेथड कोणती आहे, ऑइलिंग करताना आपल्याला कुठला मसाज केला पाहिजे, ऑइलिंगमध्ये काय काय टाकलं पाहिजे, मी नक्की कोणतं ऑइल यूज करते ऑइलिंग करण्यासाठी, हे सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जसं की तुम्हाला आता तुम्ही प्रिव्हियस मध्ये बघितलं असेल, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मी केसांना हेअर ऑइलिंग कशी करते. तर मी आता आपण चला सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप. मी हेअर ऑइलिंगसाठी फक्त 3 ते 4 इन्ग्रेडियंट्स वापरत असते. ते म्हणजे पहिलं आहे तर कोकोनट ऑइल, दुसरं आहे मेथीदाणा, तिसरं आहे ते म्हणजे तर लवंग, आणि चौथा आहे ते म्हणजे कढीपत्ता. आणि जर तुमच्या केसामध्ये डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना कापूर सुद्धा टाकू शकता. कापूरनी स्कॅल्प आपला थंड राहतो. ज्यांना कोणाला इथं माथा गरम होतो, फक्त माथा गरम होतो, अशा माझ्या पण घरातल्या खूप जणी आहेत, फ्रेंड्स आहेत किंवा नातेवाईक आहेत, त्यांचा फक्त माथा गरम होतो. सो मी त्यांना एक ट्रिक सांगते की तुम्ही फक्त ना ऑइलिंग करताना ऑइल गरम करा, त्याच्यामध्ये कापूर टाका आणि ते थंड झाल्यानंतर लावा. गरम गरम लावू नका. कुठलीही गोष्ट आपल्या हेअर्सवरती डायरेक्टली गरम गरम पाणी जरी होतं ना, तुम्ही पाणी जरी ओतलं ना तरी पण आपले केस इतके जास्त डॅमेज होतात, खूप जास्त होतात. सो तर आहे ना सगळ्यात पहिले म्हणजे मी वापरणार आहे माझ्या केसांसाठी हे ऑइल. हे ऑइल आता सगळ्यांनाच माहिती, पॅराशूट हेअर ऑइल मी आधीपासून वापरते. खरंच तुम्ही जे बाजारात भेटतं, जे कोणी काही कोणकोणते ऑइल वापरत असाल तर ते वापरू नका. जेवढं ह्या ऑइलमध्ये आहे ना तेवढं बाकीच्या कुठल्याच हेअर ऑइलमध्ये नाहीये असं मला तरी वाटतं. तर मी एक पार्टी केलेली आहे माझ्या नेहमीच्या ऑइलिंगला. तर त्याच्यामध्ये ना मी माझ्या केसांना जेवढं ऑइल लागतं ना तेवढं ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 5 ते 6 लवंग, त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता, आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा मेथी दाणा. आणि हे सगळं ना छान असं बॉईल करून घ्यायचं. सो आहे ना जोवर आता आपण तेल केलं, आता तेल जे आहे ना ते थंड होईपर्यंत आपण केसांमधलं सगळं काही गुंता काढून घ्यायचा. आणि केसांना तेल लावण्याच्या आधीचा आहे ना जो मी मसाज आहे ना तो मी तुम्हाला आता दाखवतेय. आता तरी मी ना केसांमधला सगळा काही गुंता काढून दाखवलाय, आणि मी प्रॉपर तुम्हाला जी माझी हेअर लेंथ आहे ना आता ती सुद्धा दाखवते. आता बघा तुम्ही, दिसते? तर आहे ना आता मी तुम्हाला हेअर लेंथ सुद्धा दाखवली, माझी इतकी छान वाढलेली आहे. आता त्याला मसाज कसं करायचं हे मी तुम्हाला पहिले दाखवते. पहिले ना सगळे केस असे मागून घ्यायचे बोटांनी, म्हणजे आपला जो भाग असतो ना तो पूर्ण मोडायचा. आणि सेकंड थिंग म्हणजे इथून कानाच्या मागून आहे ना हे असा हात घालायचा, सेम असा, हे असे बोट असे घालून हे इथं आहे ना आपलं जे मागचं हे असतं ना डोकं, त्याला आहे ना आपण मसाज करायचा असा बघा. आणि इतकं भारी वाटतं, रिलीफ वाटतं ना. जेवढा प्रेशरनी खूप जास्त नाही करायचा आणि जास्त काही दाबायचं सुद्धा नाही. तिथले एंड्स मधले आपले केस तुटले नाहीत पाहिजे. आणि त्यानंतर आहे ना केस असे उलटे करायचे, त्याच्यानंतर इथून पण विंचरून घ्यायचं. इतकं भारी वाटतं, इतकं. त्यानंतर इथं सुद्धा मसाज करायचा. कारण की हा मसाज केल्याने जेव्हा केस आपण उलटे करतो तो मसाज केल्याने आपल्या मानेला एक रिलीफ भेटतो. बरं, ब्लड सर्क्युलेशन सुद्धा फास्ट होतं.
आणि आता माझे केस थोडे लॉंग आहेत त्यामुळे मी जास्त वेळ मसाज करू शकत नाही. तुम्ही हा मसाज कम्प्लीट 5 to 10 मिनिट्स तरी करा, कारण की माझी मान इतकी जास्त अवघडती लगेच, त्यामुळे मी लगेच हे केलं. त्यामुळे आता त्याच्यानंतर आहे ना केसांमध्ये ना सगळा गुंता वगैरे काढून घ्यायचा, मिडल पार्टिशन करायचं. मिडल पार्टिशन नंतर केसांना ऑइलिंग करायची. पहिले इथे करून घ्यायची आतमध्ये एंडला. आता हे तेल सुद्धा गार झालंय ना, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं मी मिडल पार्टिशन केलं होतं आणि माझं तेल पण बऱ्यापैकी गार झालं, म्हणजे कोमट राहिलंय. आता मी ह्याला थोडं थोडं हातावरती घेणार आहे. बघा तुम्ही कलर सुद्धा किती छान उतरलाय तेलाचा. एवढं छान असं आहे ना गरम करून घ्यायचं, त्याच्यात आहे ना पूर्ण अंश उतरला पाहिजे आपल्या तेलामध्ये. आणि हातावरती ना चांगलं असं रब करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे ना आतमध्ये लावायचं पहिले. त्याने ना केस पण तुटत नाही आणि आपल्या बोटाला जे तेल लागलेलं असतं ना ते आतमध्ये पर्यंत जातं. आता पूर्ण आपण इकडून, मी आता ह्या भांगेपासून इथून हे असं तेल लावत आले, म्हणजे हे पूर्ण कव्हर झालं माझं स्कॅल्प. आणि त्यानंतर आहे ना इथे मिडल पार्टिशन करते मी, कारण की माझे इथं खूप जास्त ग्रोथ आहे, त्यामुळे मला इथे ना सिंगल ह्यानी लावता येत नाही. तुमचे जर थोडेसे पातळ केस असतील ना तर तुम्ही लावू शकता. आता मी ह्याला आहे ना असं मागं टक करणार आहे. त्यानंतर इथं पण लावून घेणार आहे, इथं मध्ये. इथं लावणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण इथं तेल लावतो ना तेव्हाच आपलं खरं ब्लड सर्क्युलेशन होतं. सगळ्यांच्याच केसात गुंता होतो. आणि मी इतकं चिपचिपून असं ऑइलिंग केलंय. असंच करा खरं तर, एकदम थोडंसं अजिबात ऑइल लावू नका. तुमच्या जर केसांना प्रॉपर ऑइलिंग भेटलं ना तरच तुमच्या केसांची छान अशी ग्रोथ होईल आणि हेअरफॉल थांबेल. माझा हेअरफॉल मी तुम्हाला आधीचा पण दाखवते आणि आत्ताचा पण दाखवते. इतका जास्त कमी झालाय ना आता, एकदम थोडेसे केस गळतात, एवढे पण काही जास्त गळत नाहीत. त्यानंतर हे केस मी आता सोडणार आहे आणि हे मागं टाकणार आहे आणि ह्या केसांना ऑइलिंग करणार आहे आता. आणि आपण कंगव्यासारखे बोटं करायचे आणि मगच ऑइलिंग करायचं, म्हणजे प्रॉपर एका ना एका केसाला ऑइल लागतं. तुम्ही जर फक्त हे असं असं करत राहिलात, असं असं करत राहिलात तर अजिबात त्याला प्रॉपर एका ना एका केसाला अजिबात ऑइलिंग लागणार नाही. त्यामुळे आता ही पूर्ण साईड माझी छान अशी ऑइलिंग करून झालेली आहे. आणि आता तुम्ही डिफरंट बघू शकता, माझे पण केस बघा आता किती ऑइलिंग केल्यावर किती काळे भोर असे दिसतात ते, आणि हे विदाऊट ऑइलिंगचे थोडेसे असे भुरकट भुरकट वाटतात ते, हे बघा. आणि ह्या केसांमध्ये खूप जास्त फरक पडतोय. आणि ही साईड आहे ना आता माझी ना खूप जास्त जड झाली आहे, ही साईड थोडीशी हलकी वाटते, कारण की तेलाने जडच होणार. आणि जेव्हा आपली ना तेल लावलेली केस असतात ना ते जड होतात ना तेव्हाच आपल्या केसांना चांगलं असं पोषण भेटतं ना, आपण प्रॉपर अशी ऑइलिंग केलेली असते. ह्याच्यावरून हे डिसाईड होतं. त्यानंतर आता मी ही सेकंड साईड आहे ना तिला ऑइलिंग करून घेते. ऑइल त्यानंतर परत आता हे केस इकडे बांधायचे. मस्त मी ऑइलिंग केलेली आहे. आता ह्या वरच्या साईडला राहिलेली त्याला करून घ्यायची. आणि मी जेवढं ऑइल घेतलं होतं तेवढं मी रोज घेते, त्यामुळे माझ्या केसांचा एक मला हिशोब कळून गेलाय. आणि हे मी ऑइल तुम्ही एक आठवड्याचं सुद्धा बनवून ठेवू शकता. आणि हे ऑइलिंग करताना आठवड्यातून 2दा करायचं. आणि आता बघा, त्यानंतर हे अशी मसाज करायची. एकदा ऑइलिंग झाली ना की जे इथं आपण मिडल स्काल्पला लावलं होतं ना ते पूर्ण सगळीकडे फिरतं ऑइल. त्यामुळं
तुम्ही आता वेणी सुद्धा घालू शकता किंवा आहे ना एक बन सुद्धा बांधू शकता. मला आता वेणीने ना मला वेणीने खूप जास्त जडजड होतं, त्यामुळे मी बन बांधणार आहे, मी वेणी काही घालणार नाहीये. आणि ना असं सर्कलवाला बंद बांधायचा. भरपूर लोक आहेत ना, आता मी तुम्हाला दाखवते, भरपूर लोक आहेत ना, हे जे एंड्स राहतात ना, हे एंड्स राहिलेत ना, आता हे म्हणजे आपण म्हणतो ना शेवट केसांची, तर त्याला आहे ना हे लोक काही लोक असे करून बांधतात. हे असे करून बांधले ना तुमचे केस ना खूप जास्त फ्रीजी होतात एंडला, त्यामुळे हे असे बांधायचे नाहीत. असे सर्कल करायचा आणि त्याच्यानंतर आहे ना एकदम ढिल्ला बन बांधायचा, एकदम म्हणजे एकदम पॅक वगैरे काही बांधायचं नाही. आणि कधी पण प्रेफर आणि बन बांधलाय आता मी ह्याला ओव्हरनाईट ठेवणार आहे. आता मी दुपारीच तुमच्यासाठी शूट करण्यासाठी मी दुपारी लावले, ओव्हरनाईट ठेवणार आहे, उद्या सकाळी वॉश करणार आहे. सो उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. उद्याचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि याच्यामध्ये ना हेअर वॉश करताना भरपूर लोक काय चुका करतात ना, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. भेटूया आपण उद्या.